महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत, परंतु आपल्याला माहिती आहे का की या महानगरपालिकांचे सुद्धा वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण केले जाते। यासाठी आपल्याकडे 4 गट आहेत। त्या महानगरपालिकांमध्ये असलेली लोकसंख्या आणि त्यांचं दरडोई उत्पन्न हे यासाठी लक्षात घेतलं जातं। ज्या महानगरपालिका क्षेत्रात 1 कोटीपेक्षा जास्त लोक आणि त्यांचं दरडोई उत्पन्न 50,000पेक्षा जास्त आहे, अशी महानगरपालिका अ+ या गटात येते। अशी केवळ फक्त मुंबई महापालिका आहे। दुसरा गट अ गट, या गटामध्ये 25 लाख ते 1 कोटी लोकसंख्या आणि किमान 8,000 रुपये दरडोई उत्पन्न हा निकष आहे। यामध्ये नागपूर, पुणे या महानगरपालिका येतात। त्यानंतरचा गट ब गट, यामध्ये 15 ते 25 लाख लोकसंख्या आणि 5,000 रुपये दरडोई उत्पन्न असा निकष आहे। या गटात ठाणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक या महानगरपालिका येतात। यानंतरचा गट क गट, यामध्ये 10 ते 15 लाख लोकसंख्या आणि किमान 3,000 रुपये दरडोई उत्पन्न हा निकष येतो। यामध्ये कल्याण, डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर आणि वसई विरार या 3 महापालिका येतात। यानंतरच्या 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या सर्वच महानगरपालिका या ड गटात येतात। या गट वर्गीकरणामुळे या महानगरपालिकांना निधी उभारण्यासाठी जी उपलब्धता होते, त्यांना विकास निधी करता येतो आणि तसेच त्यांच्या विकासासाठी सर्व मार्ग खुले होतात। त्यामुळे आपली महानगरपालिका आता कुठल्या क्षेत्रात आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।